तिकडे नाशिकमध्ये सोन्यावर घसघशीत अशी सूट देण्यात आली आहे। जीएसटी लागू होण्यासाठी आता अवघे काही तास उरलेत आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी ज्या ज्या वस्तू उद्यापासून महाग होणार आहे त्या आधीच खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। मी आता नाशिकमधल्या दंडे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये आणि आपण बघू शकतोय की सोने खरेदीसाठी सर्वसामान्य लोकांनी जी आहे ती गर्दी केली आहे। आपल्याबरोबर पेढीचे मालक आहेत दंडेजी। अनिलजी, नेमकं काय बदल होणार आहे, कशामुळे ही सगळी गर्दी आहे? खरं तर आज 1.25% म्हणजे 1.25% जीएसटी व्हॅट लागतोय। उद्यापासून म्हणजे आज रात्री मध्यरात्रीपासून तो 3% होणार आहे आणि ग्राहकाचा तसा सरळ 600 रुपयाचा फायदा होणार आहे। तसं पाहिलं तर इनडायरेक्टली एक्साईज आणि एलबीटी हे धरून 2.25% पर्यंत टॅक्स जात होता, पण आता डायरेक्ट कस्टमरला 6 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागणार आहे। साहजिकच आज त्याच्यामुळे गर्दी दिसून येते। आणि दुसरा महत्वाचा भाग जो मागच्या वर्षीचा बंदचा काळ, नोटबंदीचा काळ, त्याच्यामुळे एक व्यवसायाला मरगळ आली होती, त्याच्यामुळे ती मरगळ पण आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे आणि ग्राहकांचा खरेदीमध्ये चांगला उत्साह दिसून येतोय। त्यामुळे उद्या जीएसटीमुळे सोनं महागणार आहे या शक्यतेमुळे आज सुवर्ण पेढ्यांमध्ये लोकांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा।